नमस्कार, मी मनीषा. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. स्वरूपचा आज आहे ना स्कूलचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर त्याला सुट्टी लागणार होती, त्यामुळे त्याच्या आवडीचा पराठा दिला होता. आणि आज म्युझिक आणि डान्स होता आणि म्युझिकचं इन्स्ट्रुमेंट काय असेल तर सेंड करायला सांगितलं होतं, तर ते सेंड केलं होतं. त्याला स्कूलला सोडल्यानंतर आम्ही थोडा वेळ खाली बसलो, खेळलो आणि त्यानंतर आजचा लंच होता शुभदाच्या घरी. आणि खरंच तिने ना एवढं छान बनवलं होतं, मस्तपैकी छोले बटाट्याची भाजी, चपाती आणि सोबतीलाच मस्त छान असं तिच्या मम्मीने बनवलेलं लोणचं होतं. खरंच खूप टेस्टी होतं. तर हे बघा, जे आम्ही जेवत होतो ना ते श्रीषाला दिलं होतं आणि श्रीषाला देखील खूप आवडलं होतं. थोडंसं तिखट जरी असलं ना तरी ती आवडीने खाते. तर हाच एक फायदा आहे, म्हणजे कुठेही बाहेर गेलं किंवा घरातही जे आमचं जेवण असतं ना, जे नाश्ता किंवा जे काही जेवण वगैरे ते सेम मुलं खातात, त्यामुळे मुलांचं पोटभरही होतं आणि आपल्याला देखील आहे ना सोयीस्कर पडतं. तर हे बघा, जेवण झाल्यानंतर लगेच स्वरूपला आणायला गेली आणि स्वरूपची आज डिमांड होती की मम्मा मला वॉटरमेलनचा ज्यूस दे. खरं तर उन्हाळा एवढा वाढलेला आहे, तर दुपारच्या वेळेस कधीतरी लिंबू सरबत, कधी मसाला ताक आणि आज वॉटरमेलनचा ज्यूस, असं काही ना काही ठरलेलंच असतं. तर आज मी सगळ्यांसाठी वॉटरमेलनचा ज्यूस बनवला होता. उन्हातून आल्यावर त्यानं काहीतरी असं थंड प्यावंसं वाटत होतं. त्यामुळे मी लगेचच स्वरूप स्कूलवरून जसा आला की तसं लगेचच त्याला थंड असा वॉटरमेलनचा ज्यूस दिला. आणि श्रीषा तर एवढी खुश होती, ती आहे ना थोडंसं ज्यूस पित होती आणि लगेच तिचा डान्स सुरू होत होता. म्हणजे तिचा आनंद एवढा होता की गगनातच मावेना. तर हे बघा, थोडा ज्यूस पिते आणि थोडासा लगेच डान्स सुरू झाला. तर त्यानंतर आहोंनी आणि मी देखील घेतला. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिलाच धन्यवाद.